आणि यानंतर राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरती वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली। रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर गेले काही दिवस हे पद रिक्त होतं। त्या जागेवरती आता वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीचं पत्र सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे। माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अपडेट? काही वेळांपूर्वीच राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी वैशाली नागवडे यांना महिला प्रदेश अध्यक्षपदी निवड केलेली आहे। तर दुसरीकडे ठाकरे आहेत, त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवकच्या अध्यक्षपदी नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे। विशेष म्हणजे राज्याच्या प्रदेशांतर्गत असणाऱ्या या नियुक्त्या आहेत आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नियुक्ती देणं अपेक्षित आहे। सुनील तटकरेंऐवजी थेट सुनेत्रा पवारांनीच हे नियुक्तीपत्र दिलेले आहेत। चाकणकरांची रिक्त जागा ही लवकर भरली जाऊन अशा स्वरूपात एक प्रयत्न पक्षांतर्गत होता अशी चर्चा होती, पण वैशाली नागवडे यांना पुणे जिल्ह्यातूनच संधी देण्याचं काम सुनेत्रा पवारांनी केलेलं आहे। कुठे ना कुठेतरी हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि याची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे की तटकरेंच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवारांनी थेट हे नियुक्तीपत्र दिलेले आहेत। यामुळे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या अखत्यारीतला विषय थेट सुनेत्रा पवारांनी हातात घेतल्याचं दिसून येत आहे। कुठे ना कुठेतरी गेल्या काही दिवसांमध्ये जो अंतर्गत चर्चा आहे, जो राजकीय कलहाची, ती परत एकदा या निमित्तानं होताना दिसून येते असंही खूप म्हटलं जात आहे। निश्चित सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरती आता वैशाली नागवडे यांची नियुक्ती झाली आहे।